ओ प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ अथ श्रीमद्भगवद्गीता द्वितीयोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ध्यायतो विषयान् पुंस संगस्ते शुपजायते संगात् संजायते कामा कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिर्भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् विनश्यति। ॐ ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती मौली ज्ञानेश्वर महाराज या श्लोकांचं भाष्य करतात। जरी हृदयी विषम विषय स्मरती जरी हृदयी विषय स्मरती तरी निस्संगाही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषांची। विषयाचं चिंतन किती भयंकर आहे। साक्षात तो परमात्मा तो लीला पुरुषोत्तम पार्थ सारथी वर्णन करीत आहे। विषयाचं ध्यान केलं तर संग घडतो संगस्तेषुपजायते आणि मग कामना निर्माण होते काम निर्माण होतो। जेथे कामोपजला तेथ क्रोध आधी चाला। काम निर्माण झाला अंतकरणामध्ये म्हणजे क्रोध निर्माण होतोच। ते एकटे येत नाही दोष, ते सगळे येतच असतात, एका पाठोपाठ येतात, जीवाचं अधःपतन करतात। फार सावधान राहिलं पाहिजे त्यांच्यापासून। जेथ कामोपजला तेथ क्रोधो आधी चाला।
क्रोधी असे देखिला संमोह जाणे. मनुष्याच्या जीवनामध्ये मग संमोह निर्माण होतो. विषयाचं चिंतन झाल्यानंतर मग काम निर्माण होतो. त्या कामाच्या पाठीमागे क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाल्यानंतर संमोह निर्माण होतो. बुद्धी मोहित होऊन जाते. तथ्य काय आहे याचं आकलन बुद्धीला होत नाही. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आपल्या ध्येयाचा विसर पडतो. आपल्या गंतव्याचा विसर पडतो. आपलं जे ध्येय आहे परमात्मा प्राप्तीचं ध्येय, परमार्थाचं ध्येय, त्याचा विसर पडतो. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती. मग स्मृतीचा नाश होतो. चढवाते ज्योती आहत जैसी. वारा वाहायला लागला की ती स्थिर असलेली दीप ज्योती ती विचलित व्हायला लागते, थरथरायला लागते. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी. तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणियाची. म्हणून मनुष्यानं सावध असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. आपल्या ध्येयाचा विसर पडू नये. कामाच्या अधीन होऊ नये. क्रोधाच्या अधीन होऊ नये. स्वतःला जिंकायला खूप वेळ लागतो. मनुष्याला सावधान असावं लागतं. हे जे दोष सांगितलेले आहे, कामादी दोष, क्रोधादी दोष, हे लवकर मनुष्याच्या बुद्धीवर कब्जा करतात, बुद्धीला मोहित करून टाकतात. आणि मग वास्तविकता जी आहे, सत्य जे आहे, तथ्य जे आहे, त्याचं आकलन जीवाला होत नाही. आणि हे गेल्याशिवाय मनुष्याला भक्तीची प्राप्ती होत नाही. व्यासनारायण भगवान फार कृपाळू आहेत. श्रीमद भागवतामध्ये व्यासनारायण भगवान उपदेश करतात. ओम. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग फार दुर्लभ आहे. फार मोठ्या पुण्य प्रभावानं, पूर्व सुकृतानं तो प्राप्त होतो. ओम. साक्षात परमात्मा श्री उद्धवजी महाराजांना सांगतात, नरोधयती माम योगो न सांख्य धर्म एवच न स्वाध्याय तपस्त्यागो नेष्टापुरतं न दक्षिणा. ओम. सगळ्या आसक्तींना दूर करणारा. आसक्ती हा रोगच आहे. त्या आसक्तीचा रोग लागला की मग परमार्थ गोड वाटत नाही. तो रोग दूर झाला पाहिजे. त्या सगळ्या आसक्ती दूर झाल्या पाहिजे. एक आसक्ती नाही, अनंत आहेत. सगळ्या आसक्तींना दूर करणारा सत्संग आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्ण भावानं, शुद्ध भावानं जर सत्संग आला तर मग त्या आसक्ती दूर होतात. त्या आसक्ती दूर झाल्या की मन नितळ होऊन जातं, शुद्ध होऊन जातं. मग ते गढूळ राहत नाही. विकारांचे दोष त्याच्यामध्ये तरंगत नाही, ते लयाला जातात.
हा प्रभाव आहे सत्संगाचा, परमात्म्याला आकर्षित करणारा, परमात्म्याला आवडणारा सत्संग. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन परंपरा दिली. नाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिचा विस्तार केला. परमात्म्याला तो सत्संग एवढा प्रिय आहे की त्याच्या पुढे योगालाही महत्व नाही, सांख्यालाही महत्व नाही, तपालाही महत्व नाही, स्वाध्यायालाही महत्व नाही. त्याग दान सगळे हलके पडतात. एवढा श्रेष्ठ सत्संग. ओम न रोधयती माम योगो न सांख्यम धर्मएव च न स्वाध्याय स्तपत्यागो निष्ठापुरतं न दक्षिणा. एवढा प्रिय. ज्या ठिकाणी सत्संग आहे, परमात्म्याचं भजन कीर्तन आहे, परमात्म्याची कथा आहे, त्या ठिकाणी परमात्मा उपस्थित आहे. संत चरिता जे ध्याती ते मुक्तिपदा ते पावती. जे संत चरित्राचं ध्यान करतात, संत चरिता जे ध्याती ते मुक्तिपदा ते पावती. तयांचे अवागमन गती होती जीवनमुक्त. संत चरित्राचं स्मरण करून, संत चरित्राचं ध्यान करून त्यांना मुक्तीची प्राप्ती होते. ते जीवनमुक्त होतात. या भवबंधनातून त्यांना सोडविण्याची गरज राहतच नाही. सगळे बंधन सुटून जातात. सगळ्या भवबंधनापासून सोडविणारा दिव्य असा सत्संग आहे. म्हणून संत चरणी लीन व्हावं, मोठ्या श्रद्धेनं श्रवण करावं. श्रवण तारक आहे, मुक्तिदायक आहे. ज्या ठिकाणी संत संग होतो ती भूमी शुद्ध होते. भूमी, वायू, आकाश, जल, अग्नी पंच महाभूताची शुद्धी होते. सकल दोष लयाला जातात. संत संग महानिधी आहे, दुर्लभ आहे, अप्राप्त आहे. भाग्यवंताला प्राप्त होतो. संत संगे सकल शुद्धी. भूमी, वायू, आकाश, जल, अग्नि सर्व शुद्धी. संत संगा महानिधी जिज्ञासू साधका. नारदे केला वाल्या उद्धार. याज्ञवल्के प्रकाशिला परमार्थ विचार. भक्ती तत्व साचार सांगितले व्यासदेवे. नारद भगवाननी अनंत जीवांवर कृपा केली. भयंकर कर्मामध्ये लिप्त असलेले जीव, हत्यादी घोर कर्म करणारे, ब्रह्महत्यारे अशांना मुक्त केलं. वाल्याच्या वाणीवर संस्कार केले. भगवान नामाचे संस्कार आधी वाणीवर संस्कार केले, श्रवणावर संस्कार केले.
मनावर संस्कार केले आणि मग जीवनावर संस्कार झाले. वाल्याला मंत्र दिला, राम मंत्र दिला. त्या वाल्यानं नारद भगवानला थांबवलं होतं. थांबा. नारद भगवान म्हणाले, मी थांबलो, तू सुद्धा थांब. जे घोर कर्म तू करत आहेस, आता थांब. आता ते कर्म थांबव. केवढं पाप केलंय तू? या पापातून तुला कोण मुक्त करेल? परिवारावर विश्वास होता, माता, पिता, पत्नी, पुत्र, संबंधी, गोत्र. नारद भगवान म्हणाले, ठीक आहे, मी इथे थांबतो. तू जा, विचारून ये तुझ्या सगळ्या गोत्रजांना, पत्नी, पुत्र, माता, पिता सर्वांना विचारून ये, तू केलेले पाप ते स्वीकारतील का? फार गंभीर प्रश्न होता. वाल्याला असं वाटलं पळून जाण्यासाठी प्रयत्न आहे. वाल्या म्हणाला, मी विश्वास ठेवत नाही. आधी तुम्हाला बांधून ठेवतो. जो मुक्त करायला आलेला आहे त्यालाच बांधलं. नारद भगवानला एका वृक्षाला बांधलं. घरी गेला. प्रथम आईला विचारलं, वडिलांना विचारलं, पत्नीला विचारलं, पुत्राला विचारलं, नाते संबंधी गोत्रज सर्वांना विचारलं. एकच प्रश्न विचारला, गृहस्थी चालवण्यासाठी मी पाप करत असतो, जीव हत्या करत असतो. ते पाप भयंकर झालेले आहे. सप्तकुंड भरलेले आहेत. एक हत्या केल्यानंतर एक छोटासा खडा त्या कुंडामध्ये टाकतो. इतक्या हत्या झाल्या, इतकी मनुष्य हत्या झाली. मी करीत असलेले कर्म हे घोर पाप आहेत. एका महात्म्याने मला सांगितलं, ते जे पाप झालेलं आहे त्याचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? आई वडिलांनी सांगितलं की वाल्या, आम्ही तुला सांगितलेलं नाही पाप कर्म करायला. आमचे पापच आमच्याकडून भोगून सरत नाही. तुझे पाप आम्ही काय घेणार? पत्नीनं उत्तर दिलं, माझं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. मी तुमच्या पापाची वाटेकरी नाही. वाल्या परत आला. जसा उत्साहानं गेला होता तसा परत नाही आला. नैराश्य आलं. आपण जे करतो आहोत हे आपल्यालाच भोगावं लागेल. ज्याचे पाप कर्म त्यालाच भोगावे लागतात. पुण्यकर्माचे वाटेकरी व्हायला तयार असतात, पापकर्माचे वाटेकरी व्हायला तयार होत नाही. हे जिंकले पाहिजेत. क्रोध जिंकला पाहिजे, काम जिंकला पाहिजे. क्रोध उसळत असतो, काम उसळत असतो आणि ते उसळले की जीवनाला ध्वस्त करून टाकतात, तपश्चर्या भंग करून टाकतात. विश्वामित्राची तपश्चर्या क्रोधानं भंग केली, कामानं भंग केली. हे घोर शत्रू आहेत मनुष्याचे. साधकाचे हे घोर शत्रू आहेत. साधकांना मोठ्या विवेकानं हे जिंकले पाहिजे. हे जोपर्यंत जिंकल्या जात नाही तोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही. वाल्या धावत आला, नारद भगवानला सोडलं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, विनंती करायला लागला, महाराज मला मार्ग सांगा. आजपर्यंत मला कोणी मार्ग सांगितला नाही. मला परमार्थ कोणाला काय असतो हे कोणी सांगितलं नाही. आता माझ्यावर कृपा करा. माझ्या लक्षात आलं की जे मी करत होतो हे फार भयंकर होतं. नारद भगवाननी कृपा केली, त्याला मंत्र दिला, त्याच्या वाणीवर संस्कार केले. परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर वाणीवर संस्कार होतात. नारायण, ओम नमो नारायण. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या आवडीचा मंत्र जो असेल तो, ओम. भगवान नामाच्या मंत्रानं वाणीवर संस्कार होतात आणि ते श्रवण केल्यानं श्रवणावर संस्कार होतात. ओम रामाय
रामचंद्राय. हा उच्चार केल्यानंतर, हे नाम श्रवण केल्यानंतर मग मनावर संस्कार होतात. मनाला जे काही यापूर्वीच्या कर्माचे संस्कार चिकटलेले आहेत ते दूर होतात. त्याला वेळ लागतो, प्रक्रिया फार मोठी आहे, एकाग्रता लागते, पण निश्चितपणे त्या मनाची शुद्धी होते. मनाची शुद्धी झाली की मग आपोआपच जीवनाची शुद्धी व्हायला लागते. बदललं सगळं. ही दृष्टी, हे संस्कार नारद भगवाननी केले, जीवन बदललं. वाल्याचं जीवन बदललं आणि वाल्या जगत वंदनीय वाल्मिकी ऋषी झाले. आणि एवढं मोठं भक्तीचं शास्त्र, ज्ञानाचं शास्त्र, वैराग्याचं शास्त्र, मनुष्य जीवनाचा आदर्श रामायण सांगितलं. चर्चा त्यांचीच होते ज्यांच्या जीवनामध्ये धर्म प्रकाशित झालेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म प्रकाशित झाला, ते तत्व प्रकाशित झालं की सर्वत्र तो मनुष्य शोभून दिसायला लागतो. हजारोंच्या गर्दीमध्ये जरी तो असला तरी तोच लक्षात येतो की हा वेगळा आहे. ज्याने आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं, खरोखर त्याच्यावरच कृपा झाली परमात्म्याची. प्रयत्नानं, स्वप्रयत्नानं, शुद्ध भावानं, सात्विक भावानं, पारमार्थिक भावानं मनुष्याचं कल्याण होतं. नारदे केला वाल्या उद्धार, याज्ञवल्के प्रकाशिला परमार्थ विचार. वेदांचे ऋषी, उपनिषदांचे ऋषी याज्ञवल्क महाराज, ज्यांनी जगामध्ये परमार्थ विचार प्रकाशित केला. प्रयाग या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीचा संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी याज्ञवल्क भरद्वाज संवाद आहे आणि तो संवाद अद्भुत आहे. सत्संग मनुष्याचा कसा उद्धार करतो हे पूर्ण प्रकाशित करणारा प्रसंग आहे. भरद्वाज तर महाज्ञानी आहेत, सकल शास्त्रांचे ज्ञाता आहेत आणि तपस्वी आहेत. ज्ञानी आणि तपस्वी. आणि तिसरी गोष्ट भक्त. आणि ते प्रश्न करतात. खरं म्हणजे भरद्वाज ऋषींना सकळ ज्ञान प्राप्त आहे, पण याज्ञवल्क ऋषीला मोठेपणा देऊन, उच्च स्थान देऊन त्यांच्या चरणी विनंती करतात, सत्संग करायचा आहे. फार मोठ्या भाग्यानं यांचं दर्शन झालेलं आहे. माघ महिन्यासारखा पवित्र महिना आहे. संगमाचं स्थान आहे गंगा यमुना सरस्वती. ज्ञान गंगा आहे, भक्ती यमुना आहे आणि ब्रह्मविद्या सरस्वती आहे. आणि तो झाला आहे संगम. ज्ञान, भक्ती आणि ब्रह्मविद्या या तीनही मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकाशित झाल्या पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचं जीवन धन्य आहे ज्याला भक्ती प्राप्त झाली. भक्ती दुर्लभ आहे. भक्तिविना जिणे जळोते लाजिरवाणे. नामदेव महाराज म्हणाले की जर भक्ती प्राप्त झाली नाही तर जीवन हे लाजीरवाण आहे. ज्याच्यासाठी मनुष्य झटत राहतो, प्रयत्न करत राहतो,
ज्याच्या प्राप्तीसाठी एवढं चिंतन करतो, एवढे प्रयत्न करतो, ते प्राप्त व्हावं म्हणून रात्री झोपतो आणि सकाळी लवकर उठून त्याच्या प्राप्तीसाठी लागतो. अखंड हे जीवन चाललेलं असतं. नश्वर गोष्टींच्या प्राप्तीसाठी त्याच्या जीवनाचा नाश होत असतो. हे सगळं लाजीरवाणं वाटलं महाराजांना. म्हणून महाराज म्हणाले, भक्ती विना जिणे जळो ते लाजीरवाणे. संसार भोगणे दुःख रूप. परिणाम दुःखच आहे, दुःखच परिणाम येतो. तो राजा असो का रंक असो, फार उच्च पदस्थ असो का सामान्य असो, सामान्य असामान्य, सगळ्या मनुष्यांच्या पदरी शेवटी दुःखच येतं. परमार्थ जीवनामध्ये नसला की बघ दुःखाची गणती नाही. एक एक जीवनमत, एक एक क्षण, एक एक दिवस, एक एक श्वास महत्वाचा आहे. दुर्लभ हा मनुष्य देह प्राप्त झाला. अनेक योनी भोगल्यानंतर त्या योनींचा हिशोब दिलाय महाराजांनी. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये जन्म झाला म्हणजे त्या योनीमध्ये कोटी वेळा, कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य देह वारा लागे मग. आणि मग शेवटी मनुष्य जन्म. 84 लक्ष योनी भोगल्यानंतर मग मनुष्य जन्माची प्राप्ती फार दुर्लभ आहे. आणि शेवटी तो मिळाला आहे. आणि तो मिळाल्यानंतर त्याचं महत्व कळायला पाहिजे. आता हा मिळालेला आहे, पुढे मिळणार नाही. मिळेल याची शाश्वती नाही. हा असाच गमावू नये, हा व्यर्थ जाऊ नये. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. वृक्षांच्या योनी 20 लक्ष, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष. जागा बदलता नाहीत. एक ज्या ठिकाणी आहे तिथेच राहावं लागतं. आणि 20 लाख योनी आहेत वृक्षांच्या. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जलचरी भोगाव्या. 9 लक्ष नाना प्रकारचे जलजीव. 9 लक्ष योनी. नामदेव महाराजांची बुद्धी फार विशाल आहे. अगाध ज्ञान आहे. जाती स्मर आहेत. पूर्वजन्म आठवतो, त्याच्या पूर्वीचा जन्म आठवतो, त्याच्या पूर्वीचा जन्म आठवतो. सगळे जन्म आठवतात. घेतलेले सगळे जन्म आठवतात. सगळ्या जन्मामध्ये तपश्चर्या घडली. सगळ्या जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जलचरी भोगाव्या. 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्यावा. हे कीटक जे असतात, जीवजीवाणू जे हवेमध्ये असतात, भूमीमध्ये असतात, वेळोवेळी प्रसंगी प्रगट होतात. काही फार लघु काळांचं आयुष्य असतं, काहींचं आयुष्य एका दिवसातच असतं. एका दिवसात त्यांचं सगळं होऊन जातं.
तरुणपण, म्हातारपण, वृद्धावस्था, मृत्यू, सगळं एका दिवसात, एका तासात. ओम 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. ओम 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 10 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये. नाना प्रकारचे पक्षी, नाना रंगाचे, नाना रूपाचे, वेगवेगळे खाद्य असणारे. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची ये घरी. पशूंच्या योनी 30 लक्ष. 30 लक्ष योनी पशूंचे घरी. मानवा भितरी 4 लक्ष. झाला 84 लक्ष योनीचा हिशोब दिला महाराजांनी. 30 लक्ष पशु, 4 पायांचे वेगवेगळे पशु. पशुला काही करता येत नाही. पशुच्या ठिकाणी बुद्धीचा विकास नाही. परमार्थ विचार पशुच्या ठिकाणी नाही. 30 लक्ष योनी पशुमध्ये घ्याव्या. मानवा भितरी 4 लक्ष. आणि वानरांच्या योनी मनुष्याच्या त्या एकत्र ठेवल्या आहेत, त्या 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा. तयाचा मातेरा केला मुढे. नामदेव महाराज म्हणतात की एवढं दिव्य जीवन इतक्या योनी भोगल्यानंतर प्राप्त झालं. पण अज्ञानी माणसांनी, मूढांनी त्याचा मातेरा केला. ज्याच्या लक्षातच येत नाही त्याला जड म्हणतात. ज्याच्या लक्षातच येत नाही. पण ज्याच्या लक्षात येतं, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये तसं आचरण करण्याची प्रवृत्ती होत नाही, त्याला जड म्हटलेलं आहे. आपल्या आत्मोद्धाराची वार्ता जो ऐकून घेत नाही, व्यासोनारायण भगवान, त्याला मूढ म्हणतात. जो आपल्या हिताची गोष्ट ऐकून घेत नाही, संत महात्म्यांनी सांगितल्यानंतरही ते वचन अंतःकरणामध्ये धारण करत नाही, आपल्या आत्म्याचा उद्धार करत नाही, आपलं हित साधून घेत नाही, आपलं कल्याण करून घेत नाही, अशा व्यक्तीला व्यासोनारायण भगवान मूढ म्हणतात. परमात्म्याला शरण जावं, काया वाचा मने त्या परमात्म्याचं चिंतन करावं, त्या परमात्म्याचं नाम घ्यावं, त्या परमात्म्याची प्रार्थना करावी. ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या परमात्म्याची प्रार्थना करावी. नमो वेद वेदांत सागरा. नमो वेद वेदांत सागरा. श्रीनारायण सर्वेश्वरा. दीना दयाळा करुणेश्वरा. ओम नमो वेद वेदांत सागरा. श्रीनारायण सर्वेश्वरा. दीनदयाळा करुणेश्वरा.
भक्तवत्सला। नमो पांडुरंगा जगतव्यापका, नमो पांडुरंगा जगतव्यापका, रुक्मिणी वल्लभा ब्रह्मांड नायका। अनंत कोटि दिव्य तेज धारका, दीप्तेशा। नमो पांडुरंगा जगत व्यापका, रुक्मिणी वल्लभा ब्रह्मांड नायका। अनंत कोटि दिव्य तेज धारका, दीप्तेशा। दीप्तेशा, सगळ्या जगाला त्यानं दिपवून टाकलेला आहे, असा दिव्य प्रकाश आहे। अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये प्रकाशित झालेला तो परमात्मा, त्याची प्रार्थना आहे, त्या एक परमात्म्याची प्रार्थना आहे। तो एकच परमात्मा अनेक झालेला आहे, भेदासाठी काही कारण नाही, भेद अंतकरणामध्ये निर्माण व्हावा असं काही कारण नाही। हे पांडुरंगा, त्याची शरणागती पत्करावी, तुझी कृपा भवतारक। पांडुरंगा, तुझी कृपा या जीवनामधून मला तारून नेणारी आहे, तुझी कृपा भवतारक। शरणागता सर्वाधार रक्षक। शरणागतांचा तू आधार आहे, शरणागतांची तू माऊली आहेस। शरणागता सर्वाधार रक्षक, रक्षण करणार आहे। तुझी दृष्टी उद्धारक, मंगळधामा। मांगल्याचं धाम आहेस परमात्मा पांडुरंगा, तुझी दृष्टी उद्धार करणारी आहे, सगळं ब्रह्मांड तू व्यापून टाकलेलं आहे। तुझी कृपा या भवसागरातून तारून नेणारी आहे पांडुरंगा, मी तुला शरण आलेलो आहे। ओम ध्यायतो विषयान् पुंस संगस्ते शुपजायते, संगात् संजायते काम, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती। हे परमात्मा, एकानंतर दुसरा दोष, दुसऱ्यानंतर तिसरा दोष, अनंत दोष जीवनाला दूषित करून टाकतात। परमात्मा, या दोषांच्या अधीन माझी बुद्धी होऊ देऊ नको। विषयांचे करिता ध्यान, संग घडे बलवान, कामक्रोधाचे उधान गाऊ लागे। क्रोधे उपजे सम्मोह, श्रुती स्मृती भ्रंश घडे विमोह, अंतिबुद्धीनाश दुस्सह भोगणे लागे। मोहित झाल्या बुद्धी, आत्मकल्याण ना कळे कधी, उचंबळती विषय परमावधी, अंती महानाश। जिकडे पाहावं तिकडे नाशच नाश आहे। हे परमात्मा, या नाशिवंत, या नश्वर या गोष्टींकडे माझं मन जाऊ देऊ नको। सोडविता तूच आहेस, रक्षिता तूच आहेस। व्यासनारायण भगवाननी हे दिव्य ज्ञान प्रगट केलं। नमो वेदव्यासा।
नमो वेदव्यासा नारायणा। ज्ञानप्रदीपा भवभयहरणा, ज्ञानप्रदाता सच्चित्तानन्दघना वेदस्वरूपा। नमो वेदव्यासा नारायणा। ज्ञानमय प्रदीपा भवभयहरण, ज्ञानप्रदाता सच्चितानंदघना वेदस्वरूपा। दिव्य ज्ञान जगी प्रगट केले, दिव्य ज्ञान जगी प्रगट केले, परमार्थ जीवनाचे शास्त्र दिले। पुण्य संस्कारे पुनित केले, जगत उद्धारका, सगळ्या जगाचा उद्धार केला व्यासनारायणा। दिव्य ज्ञान प्रगट केलं, पुण्य संस्काराने सगळं पावन करून टाकलं। व्यासनारायण भगवानच्या चरणी कोटी कोटी वंदन। ओम 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 नमो नारायणा। ओम